हाय मित्रांनो, सुंदराजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं बालाजी मोरे आणि यश सर स्वागत करीत आहोत. मित्रांनो, 3-4 दिवस झाला आजीला गावी सोडून आलोय. खूप भकास आणि एवढं म्हणजे अस्वस्थ वाटते ना प्रमाणाच्या बाहेर. त्यामुळं आम्ही दोघं जण घेऊन ठरवलं आज काय पण होऊ द्या, आजीला पहिलं घेऊन यायचं आणि संपूर्ण ब्लॉग बघा. आपण अचानक भयानक आजीला धप्पा देणार आहे आणि आजी तिथल्या गावाकडच्या आठवणी पण आपल्याला शेअर करणार आहे. तुम्ही पण खूप मिस करत असाल की आमचे व्हिडिओ येत नाहीत किंवा काय नाही, तर ते व्हिडिओ पण तुम्हाला आम्ही दाखवणार किंवा कशामुळे येत नव्हते किंवा काय काय असा विषय आहे. अशा रीतीनं कसं बस खूप ट्रॅफिक क्रॉस करून आम्ही पुणे क्रॉस करून बाहेर हडपसरमध्ये आलो. दुनियाभरचं ट्रॅफिक आहे. त्यात बेभान आणि जोरदार पाऊस पुण्यामध्ये चालला. निवडणुकीच्या बातम्या तर तुम्ही ऐकताय वाचताय. रिझल्ट तुम्ही पाहिला आहात, कसा रिझल्ट लागलाय, तुमच्या एरियातून कोण आलंय काय आलंय, तुमचा आवडीचा नेता आला का नाही कमेंट करून नक्की सांगा. मी माझा आवडीचा नेता कधी सांगणार नाही किंवा म्हणजे असं काय बोलणार नाही, त्याविषयी मी कधी ते कमेंट करणार नाही सध्या तरी. तर चला जाऊया, या आमच्या गावाला. तुम्ही पण दाखवणार आहे मी माझ्या गावातलं. मी लहानपणी पाणी कुठून भरत होतो, म्हणजे लहानपणी आमच्या गावात एक आड होता, त्या आडावरती थेट तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्या आडावरलं शेंदून पाणी मी भरायचो माहितीये का लहानपणी. तर ते पण मस्तपैकी एक गाव दर्शन तुम्हाला देणार आहे. विलेज थोड्या वेळातच पोहोचतोय आता, म्हणजे पोहोचायला 2 तास तर लागतील. खूप लांब रस्ता आहे, लांब म्हणजे 180 किलोमीटर आहे. ते जायचं का नाही रेश? हो, सोपं नाही म्हणजे स्टॉप. आता वातावरण कसलं झालं? वातावरण एकदम वजनात झालं या ट्रॅफिक. आज तुला करमलं का इथं? मागित नाही करत बाबा गावातले त्यांना म्हणजे इथं हॉटेल घालायचं आहे, तुम्ही बाजरीच्या भाकरी खावा, निवांत राहावा. कसलं काय करायचं, दोन्ही कधी विचारा त्या आडोळ्याला राहायला इथं पण इथे सरकारी तुम्हाला होत्या आधी कधी एकाच घेता. चिंगातून म्हणली मी तुम्हाला आंघोळ घालण्यासाठी राहणार. होय, कसं काय? कशाला पार्टी घेतली आज? पार्टी कशाला घेतली? नको घेऊ. मित्रांनो, आपण पावीमध्ये पोचलोय. हे आजीची लेक आहे. काय करायचं तिथं? काय सुरू केली आता काय करते आता काय म्हणजे काय म्हणजे आता 5,000 10,000 तेवढं पाहिजे काय? फक्त चॉकलेटच दिलं, पैसे नाही दिलं का? लेकीला पैसे नाही दिले कधी? किती दिलं? सगळं दिलं 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 ते सांग. आधी 50 पुन्हा 50 पुन्हा 2 100 तुला मी लागत सांगतो 100 आहे. होय, 100 खरंच लागते. नाही तिने गेलो कुठे गेलं बघ, नाही तर कुठे गेलं? पडलं का सगळं? नाही की कडो ही पाठी घेऊन पुण्याला चालली होय. राहू दे इथंच पाठी. नाही तो तिथं खाली पडलं 100चं नोट. पाचशे होतं झालं एवढं 100 झालं. कुणाला दिलं का नाही? मला माहित नाही करणार. बरं चल. काय झालं? आता कुठं काढत काय पडलं? काही नाही पैसे पडले होते. लय वांगळ झाली की. नाही मग काय? खाली घासा बसलाय. कशाला रडली? अरे कीर्तन कसं सांगितलं बिन आईचं बापा कसं सांभाळा. आज 9 महिने कसं वागलं त्या गाव आहे कसं सांगितलं होतं का नाही सांग बरं. मी रडली का पुन्हा त्याच्या हातात 100 दिलं आणि कुठे गेलं मग ती 100 त्यांना दिलं. आता मला दिलं 300 आता ध्यानात
मला काय हा हा म्हणते मी काय दिलं नाही दिलं तर मला नाही का काय माझे वाटत. छोटं दिलं चांगली आहे. छोटं दिलं आता 100 माझ्यामध्ये 100 आलं तोळा 400 पसलं माझे घेऊन असतो धर्मात असतं पुन्हा मी तोळा 2000 देते रेवडी तिला त्याचा डबा आधी सगळ्या काय करीत जा याला रेवडी काय काय तर म्हणत तसं. नाही 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 काय नाही आम्ही जातो. अगं धुताला लोक नेते ती बायाला लागला बरं आहे. मग एक हा. दिवशी द्यायला पाहिजे त्याची त्याने हा. म्हणायला म्हणायला पाहिजे आम्हाला लागत एक दिवशी लागत विचारलं नाही. म्हणजे लागायचे तर आम्हाला म्हणजे आपली आता ए, रडू नको आजी, चल. बाबा गावात सुद्धा असलं नातू मिळालं नाही का ते पदोपदी चुळी घातली ते हात 2 तोळ्या शिवले ते मी तुझ्या आता घेऊन जाणार नका, नका. उद्या सकाळी. मला नको उद्या जायचे ना तिकडे आता बघायला नाही ते. अन्नाची तर जाऊन तुझी वाढवून आता मी काय करते सटा गाडी काय नाही चल आता आता जाऊ अन्नाच्यात आता जायचं जेवायला ग. कुठे? तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आजीला शोधत आलो. संपूर्ण गाव शोधल्यानंतर आजी सापडली लिकीच्या घरी. पहिल्यांदा आमच्या घरी गेलो तिथं काय आजी नव्हती सापडली. डायरेक्ट इथं आलो आजी इथं वजनात हा का ना आजी गाला आत गेलं बघा आजीचं गावे ठेवली होती आजीला लगेच आत गेलं. कसं काय आजी काय करू 2-4 दिवस. काळजी हा? लागली, रडली 2-4 दिवस घाबरली. अन्नापाशी रडली त्यांना भांडलं एक घ्यायची खोली घ्यायची नावाची अभ्यास झाली ती खोडणं घाली ना बस चल राहू दे शांत बस चल. नगे 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 ह्याचा मुतरा गोट्या गाडीत बसली कशी मी की फाटकं. मग ते ह्याचा म्हणला येड्यावानी. येड्यावानी कशी म्हणते हा? त्यावेळी आहे की माझं माझी आई चांगला हा फोन करत जा खावा खावा हो. मी बी लावते पण माझ्यात बॅलेन्स नसतो मला कळत नाही का ताई. करती पण तो किती केलं तिने तसं तर ते की मग मग मी केलं काय म्हणते का गं कुणाला ताई मी काय म्हणते त्या सगळ्याला सांगते की ग समजून तरी बी हा म्हणून त्याच्याकडे बी ध्यान द्यायचं नाही सगळ्यापासून सगळ्यात चांगलं आता झालंय मला काय वाटतं म्हणायचं. एवढं तिला चेंडं कळत नाही तिला जरा पुढे आता सरळ म्हणते मावशीला आता पैशाचे हे तकडे सारख्या चालले ते त्यांचं बघा मग आता बाळूचा फोन आल्यावर बघते नाही तर जीवती एकटीच आता. जा ये बरं का आणि झोप कडी घालून नाही कडी नाही लावत. अरे झाले धड गेले रे बाबा द्या कोणी? एकलीच फुलं बी तसेच म्हणायला लागले ते कुणी फुलं केली कुणी काम केलं आजी तुला करमलं का इथं? पावीत नाही करत बाबा गावातले कर बाबा गावात तुझं करमलं? लय नाव घ्यायला आली कसं काय? फिरवलं मामी ते म्हणजे बाळ आपलं बघा आलं का तुम्ही कसं आला माझे काळी पडली ती काळी पडली आजी काय मग कुठे काय गेली काळी नाही? दिसते नाही नाही बघ नाही काळी दिसते नाही. हा चिकनी नाही दिसत आता फिरत जाऊ दे, नाही उन्हात कुठं- तानात फिरत नाही उन्हात कुठंच नाही मग नाही 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 लय माझं अरे काय सगळं तुझ्यावर करेल तुझ्या भाच्या ब्रह्म्या सगळ्या अण्णा सुद्धा रडला का रडत? 4 रोज रडत मी म्हणलं एवढं तर तुला बघितलं का चहा बीत नेमकं मनाला चहा सुद्धा पिऊ देत नव्हतं ते पोरग सुद्धा आम्हाला मला नाही की पुण्याला मी तुला काय मागत नाही आमचा तर मामा आहे ते माळ्याचं बारकी कस काय हा आणि नीलावती बी म्हणली आमचं तर सून हाय ती बी म्हणली सून हाय ती बी म्हणली मळ्यात आले त्या गाड्या करू पोरी बाहेर फोटो काढायचं काय सांगते आता ते बघ सगळं तकडं तुझा तुझ्या फोटो काढायला हा काय त्याला अगं चांगलं वाटत काय झालं अरे लय चांगलं बाहेर लय तोला नाही चाललंय असला ना तो कुठंच नाही पदबीन ती मैत्रीण आवाजी जाता बी म्हणत गेलं त्याला चाला की घ्या गाडी टॉट दिवशी उडी मारून बसली गाडी उभी सारी दूध घालायला माणसं आलेली काय ना गाडीवर बसले का हा कसली बसली ताणून दिसली मॅमला माझ्या हातात काठी होती पण त्या नातानं लय पैसे घालवले होते गुडघ्याला 4,500 आता काल्यावर 15,000 मला वाचवताय चांगलंच केलं मला पार्लरला कसा हो तुम्ही मॅम पार्लर म्हणजे मला माहित नाही बाई पार्लर म्हणजे पार्लर ग पार्लर म्हणली असते हा ती मला येत नाही ती म्हणत होत्या मग मी म्हणलं मी नाही बाई गेली आजी बघा पोह्याच्या मध्ये मोबाईल मध्ये तुम्ही लुगडे घेतलेलं तुम्हाला काकाला घेतलेलं पोह घातलेलं हा अहो असला ना तो आजी तुमचं नसीब लई नवं माझं मी तशी झकमारी चव्हाणाची संधी हा काय अगं तू एवढी शाळा शिकली नाही एवढी किती लोकांना हाणाची मारायची पारून सूर पारून खेळायची लहानपणी तू सुरपान खेळायची लई खेळायची लई खेळा अहो डबा भरायची रोज काम काय काय केलं गावात काय नाही तेवढंच किती दिवस होते करमलं का तुला बाबळगावात कर मला पण घेतलं नाही एक पुण्यात जास्त करमतं का गावी दोन्ही पण पुण्यातले कर म्हणून तुला बोलवून घेतलं होय हाताला लागलो होतं लागलेलं नीट झालं का झाले
कसं काय लागलं होतं? कुठं पडली ती? पडली नाही कवाड वाटत अरे अरे लय लागलं लय रागात गेलं त्यानंच खराब झाली खराब. जाऊ दे आता नाही यायचं लोक पाऊस चालू आहे मित्रांनो पुढं. अरे पाऊस काय पडले त्याच्या मोबाईल मध्ये फुटे तरी सोसायटीतले काय म्हणले आजीनं व्हिडिओ बंद केले काही दिवसांना. लय जण म्हणायला लागली आता ना आता यायचंच नाही हा अजिबात यायचं नाही दिवाळीला सुद्धा यायचं नाही असं म्हणतील नाही 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 म्हणजे नाही का? समाधान झाले आता किती समाधान झालं? सगळी झाली पण डोबा बघावं तेवढं राहिलं त्या अन्नाची भेट त्या डोबा बेळगावला काय मला अरे पाण्यावर आले पाणी इकडे कोण? चाललं पाण्यावर ते तो ना काय राही बाबळ होय. मग कोणा काय येण्यात आहे रे म्हणून हम्म. कौतुल्याला म्हणलं होतं ते मला सकाळ काय प्यायचंय का चहा वगैरे? नाही बाबा काय नको घे काय तर खायला तिला येते आहे. ते हे दे की. काय झालं? आले की 300 रुपये द्यायला नागपूरला. होय. हो. काय काय करून आली? अरे मी कुठं सुद्धा हिंडली नाही काय सांगते अख्खं गाव तर पालत घालून बसली. देवाचं काय भावापासून भाऊजापासून हल्ली नाही काय तुझ्या सांगते? घरी आली ते तरी हल्ली नाही जाणार बाई मॅडम पासून आल्यापासून तर सगळं गावभर फिरून झालं अरे तुझं. काय लाका मधरा कुठं सुद्धा हिंडली नाही काय लाका खोटं बोलती लाका. नाही लाका मी खरी बोलते सूर्य आले तर खरं बोल मिस्टेक असलम से गेम नहीं खेलने का क्या? तर आम्ही तर आम्ही आलो आता म्हणजे पुण्यावरनं थकून आलो होतो आणि एजच्या मदरनं चिकन वगैरे बनवलं आणि आजीला पण इथं जेवायला बोलला का नाही आजी? हा मला तुझ्या आधी सांगू आता. तुला फोन आलता का आधी? मला आधी आलता की. काय सांगते? म्हणजे मी बी येते बाळू याची आई यायची रे गाडी घेऊन शेतपूर चौकात जा तिथं मालकाला बी लावून देते पण पाऊस ना आबाळून का परत नाही वर गेला आधी कुठं वर गेला? म्हणजे युट्यूबला होय युट्यूबला युट्यूबला लांब गेला होता मला आमच्या भावासोबत आता कॉन्टॅक्ट झालं ती पण म्हणणार लईच म्हणजे एकदम आणि बाबा गावात मी तुझं झालं सगळं आणि कोल्हापुरी अक्कलकोटला चौकट दिली पण मी म्हणलं मी काय नाही हो मला पगारी नाही मला पोरा तुमच्या डायलॉग नाही आवडत हो. हा माझ्या असलं कसं काय डायलॉग मारते तू आजी? डायलॉग मी डायरेक्ट कशी म्हणते नाही सगळं बोलून झालं ना तुमचं डायलॉग एक नंबर आहे त्याच्यामुळे कसला डायलॉग मारते आजी? अरे मी कसला मारेल नाही आणि मला काल रोड कसं आलं सती भामाचं 2 पोरं 1 महिना कीर्तनची पोपट बाबाच्या पहिल्यापासून आलं नव्हतं पहिलंच आपल्या सासरवाडीला पोपटचा जवाई आल्याला मी जर बसली मी तुम्हाला नाही रडू नको काय नको कीर्तन आम्ही पुन्हा म्हणजे जाऊ मला होतं आलं तुझं माझं तुला घेतलं तुला करमत होतं का मला ओके करमत होतं आम्हाला सोडून करमलं तुला? ओके करमत मला काय ध्यानातच आली नाही ती पोरं खरं सांग खरं का? मग राहू दे जातो आम्ही तू राहायचं. नाही बाबा तुझी आधी गाडी बस. मग तू तर म्हणली की राहायचं आता. नाही गोलमाल है बाई गोलमाल. येसलाच करमत नव्हतं खरं तुझ्याकडे. होय मला म्हणाले सगळी लागलेली आता त्यांना नाही बाहेर म्हणा पुण्याला जायचं म्हणजे त्या बावीच्या मला बाजूला येऊच वाटत नाही म्हणते त्या येऊ वाटत नाही मला बावीच्या आजीला पण दे मम्मी. हे आजी ये ग जेवायला. आयुष्यपत खतरनाक आहे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो. हे असा पातळ रस्सा खायला जी मजा आहे ना कशातच नाही. ते शिटीत करतात तसला घट्ट गुट्ट मला नाही आवडत बाबा. पण हे सुक्क केलंय 1 नंबर नुसतं बरं का. खाल्लं मी अप्रतिम. या तुम्ही पण आमच्या गावाला कधी चुलीवरच आता मस्तपैकी जेवतो. आमची केली जीव लागते थोडं मला. नको रे बाबा सोन्याचा घास असलं तर नको. तुम्हाला 2 तोळ सांगून घालतो म्हणलं तुम्ही खात नाही. मला सोनं बी नको पण मला जेवायची बी नाही. जेवली का? जेवली आता तिला विचार आमची पेली होय. उठ वाटत नाही का? ती मला बाकीच्या बायकोने पिशवी शिवून दिली बारक्या हातात. कशाला? जातो मला कुठं आपल्या गाडीची जायचं म्हणजे
होय हम्म, जोरात आहे. जोरात आहे. स्टोर बिल वापरते तू तर. हा? स्टोर बिल वापरते. बरं मग असलं. तेवढं बघू दे मला आपल्याला. चार्जर आहे का नाही? हाय. काय चालली नाही. गुंगूबाबीची बाटली घातली पुढे का नाही. चार्जरला काय म्हणते तू? ते डिंजन. चार्जरला काय म्हणते? डिंजन. डिंगजिंग. हम्म. कसला डिंगजिंग? ती डिंजन ह्याच्यात का असं करायचं. ही काय आहे तुझं? डिंजन रे. तिकडून असं बसवायचं आणि पुन्हा हे असं खूप डिंगजिंग नाही अजय, चार्जर आहे ती. चार्जर. चार्जर म्हणतात त्याला. बर शिकवत नाव तुम्ही. कुठं बसवायचं ह्याच्यात? इथं टाक इथं मध्ये. मध्ये कसं ह्याच्यात टाकायचं असं कसं वर. वरण कसं येतं? अरे कडू इकडे आहे का हरकटा ते 12 मोड्याचं हुशार आहे ना का? कडू एवढे याड लावतो. पुन्हा ह्याच्यात ते तसलं गोल असतं गोट्या 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 नाही गट्टू म्हणतात त्याला. त्याला गोट्यात घालायचं. होय हा. हुशार ना दिल्ली. मित्रांनो निराग असं आहे बरं का, काय शिकवलेलं नाही. एक टपकी दिली मला शेंगाण वाढायला डबी. तपकीर नको उडत जाऊ, चांगलं नाव नसतं. नाव आहे. अरे कवाच वाढायची भेट आहे मला उचकी एवढं होय. केली जरा केली नाव देखील तुझ्या घराची. सांग. मी इकडे आली तर केली. होय निखिल बघ तुम्हाला बरं वाटतं माझी पिशवी मोकळी पडल्यावर. होय लय बरं वाटत आहे का काय जाबर किल्ल्याची कसं कुणी राहण्याचं मेल्यावर जर बाई. काय धर बाई. बस बाबा. हा हा बस. हा. बस कधी वन नका 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 मला लय आशा नाही रे. पिशवी भरलेली पाहिजे. जमकं. अजून मला 2 रोटा द्यावा. पैसा अजय संध्याकाळचं कोण पाया पडलं होतं? मटण कोण पाय? येसला बुद्या घाल इकडे बाबागावची ती पुढे ये, वाच सही. मटन खाऊन पाया पडते. ये तो गलत बात आहे. मी त्या घराची बघून आली चालली हिंदूच्या पुढे मला भेटायला आल्या. मी काय घुमून गेली नाही. ना त्याच्यामुळे नाही केलं. मग बोलणं बसणं झोपणं असलं एक दिवस तिथं एक दिवस मग माझ्यापेक्षा राहिलं काय होतं आता तू जायची गरज आहे का? 8-10 दिवस आता नको म्हणते अगं 10-12 दिवस. मग माझ्यापाशी 1 दिवस कर म्हटलं नाही नको का? नको लेकीपाशी आईने अगं करायचं तू असतं. काल तुला सांगितलं तुम्ही दुपारी म्हणलं तुम्ही मला आज दुपार तुला फोन आला मुली मला लावायला येते का? मग तोवर पाऊस नंबर काढून टाकलाय तुझा. का कोणा तो तुझा आल्यावर बोलते मी नसतो बोललो बसलो बाकी दुपारपासून. खरं वाटायची मी ते माझं सुद्धा नंबर काढले तर कोणाचं भावाचं कोणाचं सगळं सांगत बसती काय पण. आहे गं. असं बोलते काय आणि आपल्याच माणसाला सांगतात मला कोणाला तर सांगते का तुम्ही? आपल्याच माणसाला सांगते त्याला आम्ही बाहेर म्हणाले मग नका आधी. आधी गोळी खावा. काय डॉक्टर आधी गोळी खाऊन पाणी गोळ्या प्यायला गोळी करायला लाव. आधी बीपीची गोळी आहे रोज ती खायला. गोळी कशाची? दुखी. बीपीची. बीपीची ना. आजी आता बाहेर जायचं का? ऐका ना आजी चल मळ्यात. मी तुम्हाला एक आयुर्वेदिक औषध देते. बर कशाचं सुद्धा नाही फक्त शेवग्याचा पाला हा वाळवायचा. आपण हरभऱ्याची भाजी कशी असं म्हणजे बरं, बरं. वाळवल्याच्या बरं, नंतर बरं. बारीक करतो बरं. तसं मी बारीक करून एक डबी भरून देते. बर ती फक्त दररोज सकाळी सकाळी अर्धा चमचा प्यायची. बर सगळं विकार झोपाय झोपाय मला कोणतरी मुलगा औषध देते ते बाबा तुमचं सगळं शकते तिथं. फक्त ते मी दिलं ना बघ कुठं अगं तिथे वैरण घ्यायला आलता करते इथलं शेतकळचा बाबा हा, हा. पैसे बी अजून देण्याचं काय द्यायचं. हा. मी त्याला म्हणलं देऊच नका म्हणलं होतं नाही दिलं ते बी बरं झालं ऐकून. हा का नाही दिलं तर आपलं काय फुकट द्यायचं का? नाही, जाऊ दे गाय गुरा खाली बोललं देऊ घातलं काय केलं जाऊ दे देवा गुराचाच आशीर्वाद लागला. म्हणजे देवाचं इथं पूजेला दिलते का? नाही हा पुजारीच असेल तर काय घेऊ लागतो हा. पण त्याला कचरा कुठे येतो टाकतो नाही का मोठा टाकतो मग विकत वगैरे नवरा बाई पालतीची गव्हा सुद्धा त्या बायला काढून अजून गोट त्या दिवशी हो. मला सगळं जमतं. मग नाही पुजाऱ्यांनी नाही दुसऱ्याने कोणती वैरण आणली. पैसे नाही सोडायचे पुजाऱ्यांनी फक्त अर्धा जागरण सोडायचं. घेतला तर कर वाटाणं होय हा बरं बडीचे चला ते मी करून देते चल. डबीत एका. चल घरी पुढच्या आता. वेळेस आला हा अजय हा लव यू. लहू अजय ललू लव यू. ललू ललू सकाळी आपल्याला अजय लव यू ग. ललू ना लव यू. दाखडो ललू लव यू. ललू ललू सकाळी जाऊ आपण हा? हा हा, हा. तिनं आजीला घेतलं आणि आम्ही सकाळ सकाळ पुण्याच्या मार्गाने चाललो का नाही अजय. हा
करमत होतं काय गावी? गावी काय सुद्धा बावीला करत नव्हतं. पुन्हा आता पुण्याला यायला लागलं. आता ना तू 5ला तर बाहेर पडले घराच्या. कसं काय? पुण्याला जायचं म्हणून. नाही उत्सुक आहे. चार्जिंगला मोबाईल लावायला जमत होता तुला? काय डीजेला लावत होती लोक. डिंग नाही का चार्जिंग? चार्जिंग लावत होती. चार्जर ती गोट्यावर साठवून कोणाचं घ्यायची ते? कुणाचं बी मैं समझा नहीं यार, तू क्या बोल रहा है? ती पसंत लावायचं काय का बरं त्यांचा चार्जर तुला लागत नव्हता का? पण नाही कस काय? त्यांचा लागत नव्हतं. कस काय तुला लागत नव्हता? माझं नेता मी पुण्यात. माझा मी पिशवीत लगेच टाकायची. आजीचा आयफोन होता मित्रांनो, त्याच्यामुळे आजीच्या आयफोनला कोणाचा चार्जर बसत नव्हता. आजी आला त्याला म्हणायची ते चार्जर. तर अशा रीतीने आम्ही येतोय पुण्यामध्ये पोहोचलं की आपण बनवणार आहोत. गाव आमचं गावी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. हायवे आहे. सकाळ सकाळ 6ला 5ला निघलं की गर्दी वगैरे नसती, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर डायरेक्ट अशा रीतीने आम्ही आजीला घेऊन आलोय. ब्लॉग पण इथं संपवत आहोत. टाटा बाय बाय. आता इथून पुढे पावसाळा चालू झालाय. उन्हाळा होता त्याच्यामुळे उन्हामुळे आम्ही ब्लॉग बनवत नव्हतो. नवीन प्लेसला आता व्हिजिट करेल, तुम्हालाही दाखवेल. व्हिडिओ बघत राहा, ब्लॉग बघत राहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना, पाहुण्यारावळ्यांना सगळ्याला चॅनल पाठवा. तुमच्या ग्रुपमध्ये सगळीकडे चॅनलची लिंक पाठवा. सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. थँक्यू. बाय बाय म्हण.